नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टपूरमध्ये आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे, म्हाडा पुणे मंडळाची सोडत सुरू आहे आणि या सोडतीमधील जे काही स्कीम्स आहेत, 20% मध्ये स्पेसिफिकली स्कीम्स आहेत, त्या स्कीम्सचे डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटत आहेत. यापूर्वी सुद्धा आपण बरेच व्हिडिओज बनवलेले आहेत आणि आज पुढे सुद्धा अजून बरेच व्हिडिओज बनवणार आहेत. सो जर तुम्ही आतापर्यंत ते व्हिडिओज बघितले नसतील तर ते तुम्ही आपल्या चॅनलवरती सर्च करू शकता, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता आणि पुढील व्हिडिओ मिस नसेल करायचं तर तुम्हाला एक काम करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं, नोटिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करायचं, मित्रांसोबत सुद्धा शेअर करायचं. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच लोकांच्या कमेंट होत्या की चिंचवडचा प्रोजेक्ट बद्दल माहिती द्या. सो आजच्या व्हिडिओमध्ये चिंचवड मधील या प्रोजेक्ट बद्दल माहिती घेणार आहोत, जो की चाफेकर चौकापासून अवघ्या 1.1 किलोमीटर वरती तुम्हाला तो प्रोजेक्ट आहे. वालेकरवाडी इथे आहे. इथे तुम्हाला 1 BHK 1 RK अशा दोन टाईपचे फ्लॅट्स भेटतील आणि ते पण 25 लाखापासून सुरुवात आहेत आणि सर्व फ्लॅटला तुम्हाला बाल्कनी बघायला भेटेल. सो नेमकं सर्व डिटेल आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. सो सुरुवात करूयात. जो प्रोजेक्ट मी बोलतोय तो आहे 18 अल्टिट्यूड चिंचवड. याचा स्कीम क्रमांक आहे 929A 929B. 929A म्हणजेच 1 RK चा फ्लॅट, 929B म्हणजे 1 BHK चा फ्लॅट. सो तुम्हाला 1 BHK ला अप्लाय करायचं असेल 929B मध्ये अर्ज करायचा आहे तुम्हाला. याचं लोकेशन चिंचवडमध्ये आहे. सो आपण बघूयात एक्झॅक्टली लोकेशन कुठे तुम्हाला सापडत नसेल, मी तुम्हाला मदत करतो सापडण्यासाठी. इथे टोटल फ्लॅट्स 28 आहेत, 3 1 RK आहेत आणि 25 1 BHK फ्लॅट्स आहेत. 1 RK चा कार्पेट एरिया तुम्ही बघाल की 44 स्क्वेअर मीटरचा आहे आणि 1 BHK चा 43 स्क्वेअर मीटर पासून सुरुवात होतो, 43 ते 50 स्क्वेअर मीटर पर्यंत जातो. सो आता तुम्ही म्हणाल की 1 RK आहे तरी एवढा कार्पेट एरिया कसा काय, तर ते सुद्धा मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करणार आहे जेव्हा आपण फ्लोर प्लॅन बघेल त्यावेळेस. त्यामुळेच इथे 1 RK असून सुद्धा त्याची कॉस्टिंग तुम्ही बघाल तर कॉस्टिंग आहे जवळपास 30 लाखाच्या घरामध्ये. ही बेस प्राइस असते मित्रांनो, यामध्ये ऍडिशनल चार्जेस लागतात तर ती 34 34 35 पर्यंत सुद्धा जाऊ शकते. आणि 1 BHK ची प्राइसिंग सुरू होते ते 25 लाखापासून ते 35 लाखापर्यंत. यामध्ये ऍडिशनल चार्जेस पकडून मॅक्सिमम प्राइस ती 40 लाखापर्यंत सुद्धा जाऊ शकते. सो इथे कॉन्फिगरेशन तुम्हाला माहितीच झालेलं आहे आणि पजेशन तुम्हाला डिसेंबर 2029 जवळपास 4-4.5 वर्ष तुम्हाला वाट बघावं लागेल पजेशनचा, कारण की कामाला अजून सुरुवात झालीच आहे बहुतेक. सो इथे बाल्कनी सर्व फ्लॅटला येतात, लिटिगेशन कुठलंही नाहीये, ती एक चांगली गोष्ट आहे. बिल्डिंग टाईप बद्दल बोलायचं झालं तर ही कॉमन बिल्डिंग असेल 11 माळ्याची, ज्यामध्ये की शॉप्स असतील, कमर्शियल असतील, प्लस बिल्डरचे RK फ्लॅट्स असतील, जे की स्टुडिओ अपार्टमेंट्स म्हणतो तशा टाईपचे. आणि त्यानंतर टॉप 3 फ्लोअर वरती म्हाडाचे फ्लॅट्स असतील. टॉपच्या 3 ज्या टावर्स असतील, 3 जे फ्लोअर्स असतील, ते तिन्ही फ्लोअरला म्हाडाचे फ्लॅट्स असतील आणि या म्हाडाच्या फ्लॅटसाठी त्यांना सेपरेट लिफ्ट तुम्हाला इथे बघायला भेटेल आणि बाकीचे जे फ्लॅट्स असतील त्यांच्यासाठी सेपरेट लिफ्ट तुम्हाला बघायला भेटेल, कारण की ते कमर्शियल आणि स्टुडिओ अपार्टमेंट्स येतात. सो ते मोर लाईक कमर्शियलच बिल्डिंग आहे, तुम्ही पकडू शकता. आणि बाकीच्या स्टुडिओ अपार्टमेंट आहेत. याच्या व्यतिरिक्त इथे A आणि B अशा विंग सुद्धा तर 4 मजल्याच्या बिल्डिंग येतात, जिथे की 2 आणि 3 BHK मोजकेच 10 ते 20 फ्लॅट असे कुठेतरी असतील 2-3 BHK, ते तुम्हाला बघायला भेटतील. त्यानंतर लोकेशन समजून घेऊयात आता. लोकेशन तुम्हाला अर्थातच सर्च केलं तर तुम्हाला सापडणार नाही किंवा सापडलं तरी पुन्हावळीचं एक लोकेशन सापडेल. सो तुम्हाला मदत करतो. आदित्य बिर्ला हॉस्पिटल सर्वांना माहिती असेल चिंचवडचं, किंवा मग चाफेकर चौक माहिती असेल फॉर एक्झाम्पल. सो चाफेकर चौक किंवा आदित्य बिर्ला हॉस्पिटल साईडने जर तुम्ही आलात, आदित्य बिर्ला हॉस्पिटल साईडने, तर समोर एक चौक लागतो, तिथून राईट मारले की चिंचवडला रस्ता जातो. तुम्ही सरळ गेले लिंक रोडला तर वाल्हेकरवाडीचा रस्ता जातो. सरळ लिंक रोडचा वाल्हेकरवाडीचा रस्त्याला जोडून लेफ्ट मारायचं तुम्हाला. लेफ्ट मारल्या मारल्या दुसऱ्या ते तिसऱ्या प्लॉट नंबरचा हा आहे एरिया, जो की 18 अल्टिट्यूडचा एरिया आहे. सो मेन रोडवरनं एंट्री असेल. इथे पहिली बिल्डिंग येईल, जी की C बिल्डिंग असेल. त्यानंतर मध्ये हा स्पेस डेव्हलप करून बिल्डर PCMC कडे देणारे, सुपूत करणारे, आणि त्यानंतर A आणि B अशा दोन टावर्स असतील, दोन बिल्डिंग असतील अजून. अशा दोन बिल्डिंग नंतर आणि सर्वात शेवटी हा ओपन स्पेस असेल. सो आपली जी म्हाडाची बिल्डिंग येईल, तो एंट्री केल्या केल्या या इथे बिल्डिंग येईल आणि समोर ते मे बी
कारण की शॉप सुद्धा आहेत, मेन रोड टच आहे, रोड वायडिंग साठी जागा सोडलेली आहे. इथे पार्किंग साठी सुद्धा थोडीशी बिल्डर जागा सोडेल आणि त्यानंतर इथे आपली ही अशी बिल्डिंग येईल. आणि आजूबाजूचा तुम्ही परिसर बघून घेऊ शकता. आता ही पवना नदी जवळच आहे आणि हा रस्ता वालेकरवाडीला जातो आणि राईट साईडचा चिंचवडला जातो. आणि तुम्ही बघू शकता चिंचवड एकदम जवळच आहे, रेल्वे स्टेशन म्हणा, चिंचवड स्टेशन सुद्धा जवळच आहे. हा हायवे जुना हायवे मुंबई पुणेचा तो सुद्धा इथून जवळच आहे. आणि इकडे निगडीचं जे मेट्रो आहे, मेट्रो स्टेशन सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल इथून डिस्टन्स वरती. सो या दृष्टीने हा एकदम चांगलं लोकेशन आहे, एकदम बेस्ट नाही बट चांगलं लोकेशन आहे. त्यानंतर लेआउट जसं की तुम्हाला आता मी मॅप्स वरती दाखवलं, या साईडला असेल आपला एंट्री आणि ही सी विंग असेल. सी विंग मध्येच टॉपचे 3 फ्लोअर असतील भाड्याचे फ्लॅट आणि बाकीचे कमर्शियल प्लस शॉप्स असे असतील. त्यानंतर तुम्हाला नंतरची स्पेस सांगितली, ॲम्युनिटी स्पेस टू बी हँडेड ओव्हर टू PCMC ला ते हँड ओव्हर करणार आहे. त्यानंतर ई आणि बी विंग असेल, इथे 2 आणि 3 BHK फ्लॅट्स असतील. हा ड्राईव्ह आहे आणि त्यानंतरची ओपन स्पेस आहे. सो इथे रेड लाईन आहे, इथे ब्ल्यू लाईन आहे, कारण की पवना नदी बाजूलाच आहे. त्यामुळे त्यामुळे इथे जास्त त्यांना मोठी बिल्डिंग, कारण की हे सर्व 4-4 माळ्याचे आहेत. त्यापैकी पण 1 का 2 माळ्यावरतीच फ्लॅट्स असतील, बाकीचे मोस्टली ते पार्किंगसाठी यूज करतील. त्यानंतर फ्लोअर प्लॅन हाय टॉपचे 3 म्हणजे 6-7, 7-8-9 असे 3 फ्लोअर असतील, जिथे की म्हाडाचे फ्लॅट्स असतील. हे 7-8 फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे, तुम्ही बघू शकता. आणि ते ही 1 लिफ्ट, ही 2 लिफ्ट, ही 3 लिफ्ट, अशा टोटल सॉरी 3 लिफ्ट इथे तुम्हाला बघायला भेटतील. बट जसं की मी अगोदर सांगितलं की लिफ्ट तुम्हाला 3 बघायला भेटतील, बट याचा ऍक्सेस तुम्हाला भेटणार नाहीये, कारण की लिफ्ट नंबर 1 जी आहे ती एक्सक्लुझिव्हली म्हाडाच्या फ्लॅटसाठी 7-8-9 साठी असेल. सो आणि ही लिफ्ट 2 आणि 3 हे बाकीच्या फ्लोअरसाठी 6 पर्यंतच येईल ती. सो 7व्या माळ्यावरती ती येणार नाहीये. सो बाकीच्या आपल्या म्हाडासाठी हे सेपरेट लिफ्ट असं तुम्ही पकडू शकता. सो एकच लिफ्ट असेल आणि हे 2 स्टेअरकेसेस असतील. आणि बाकीचे तुम्ही बघू शकता इथे 1 RK आणि 1 BHK दोन्ही कॉम्बिनेशन मध्ये फ्लॅट आहेत. सिमिलरली हा आहे 9 फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन. इथे पण सेमच कंडिशन आहे. इथे तुम्ही बघू शकता ही लिफ्ट एकच आहे, जे की 9व्या माळ्यापर्यंत जाते. सो 1 लिफ्ट आणि 2 स्टेअरकेस आणि बाकीचे फ्लॅट. सो आता 1 RK फ्लॅट समजून घ्या, जे तुम्हाला वाटत होतं की 1 RKचा कार्पेट पण मोठा आहे, तर कशामुळे मोठा आहे, तर ते तुम्ही बघू शकता. इथे आहे सिट आउट, जो की ऑलमोस्ट एका रूमच्या साईजचा आहे. सो एका रूमच्या साईजचा सिट आउट तुम्हाला दिलेला आहे. सो एंट्री केल्या केल्या तुम्हाला लिव्हिंग रूम लागेल, ज्याची की साईज तुम्ही बघू शकता. त्यानंतर किचन इथे तुम्हाला लागेल. त्या किचन नंतर सुद्धा सिट आउट आहे, ज्याला की तुम्ही ड्राय बाल्कनी असं कन्सिडर करू शकता. आणि ते टॉयलेट बाथरूम आहे, जे की एकच असेल, ऑब्व्हियसली 1 RK आहे. आणि इथे सीट आउट हा जवळपास एका रूम पेक्षा मोठा सीट आउट तुम्हाला इथे बघायला भेटतो. त्याला अर्थातच तुम्ही वॉल्स नाही बांधू शकता, बट टेम्पररी कव्हर करू शकता, ज्याला की तुम्ही एक रूम म्हणून यूज करू शकता. अर्थातच तुम्हाला कम्प्लिटली कव्हर करता येणार नाहीये. तुम्हाला वरनं शटर वगैरे टाकता येईल, बट साईडने वॉल्स वगैरे तुम्हाला बांधता येणार नाहीयेत. बट अशा टाईपचा मोठा सीट आउट तुम्हाला इथे बघायला भेटेल. त्यामुळे याचा कार्पेट एरिया त्याच्यापेक्षा मोठा आहे, आपल्या 1 BHK पेक्षा मोठा आहे. आणि लिव्हिंग रूम सुद्धा मोठी आहे बघा, 3.9/6 ची आणि 2.6/2.9 ची ही डायनिंग एरिया पण आलेला आहे. सो एवढी लिव्हिंग प्लस डायनिंग एरिया हा मोठाच्या मोठा आहे. सो अशा टाईपचा 1 RK. आणि 1 BHK कशा टाईपचे, तर प्रत्येक 1 BHK वेगवेगळ्या टाईपचे येतं. सो एक तुम्ही बघू शकता इथे 1 BHK एंट्री केल्या गेल्या लिव्हिंग रूम लागेल. लिव्हिंग रूम नंतर किचन आणि डायनिंग एरिया तुम्ही बघू शकता, हा फार मोठा आहे. त्यानंतर इथे इनक्लोज बाल्कनी आहे. त्यानंतर इथे वॉश बेसिन, वॉशरूम आणि इथे टॉयलेट. इथे
टॉयलेट बाथरूम आणि इथे सेपरेट एक टॉयलेट सुद्धा देण्यात आलेलं आहे, गेस्ट टॉयलेट म्हणू शकता तुम्ही. त्यानंतर या साईडला तुम्हाला बेडरूम लागेल 3.2 बाय 2.85 ची, ज्याला की एनक्लोज बाल्कनी आहे. किचनला एनक्लोज बाल्कनी दाखवलेली आहे आणि अगेन इथे सीट आउट तुम्हाला बघायला भेटेल. हा एकच तुम्हाला बाल्कनी प्रॉपर आहे, जे की सीट आउट म्हणजे बाल्कनी प्रॉपर. सो 1 BHK 1 बाल्कनी तुम्ही हा बघू शकता, मोठा लेआउट. आणि या साईडला सुद्धा एक 1 BHK हा थोडासा वेगळा लेआउट आहे, तुम्ही बघू शकता. एंट्री केल्या केल्या तुम्हाला 3.3 बाय 4.1 ची लिव्हिंग रूम लागेल. याला तुम्हाला बाल्कनी बघायला भेटेल. नंतर टॉयलेट लागेल. त्यानंतर किचन लागेल. किचनला सुद्धा बाल्कनी बघायला भेटेल. त्यानंतर बेडरूम लागेल. 3.35 बाय 4 ची मोठी बेडरूम तुम्हाला बघायला भेटेल, ज्याला की अगेन बाल्कनी भेटेल तुम्हाला. सो अशा टाईपचा हा 1 BHK. अशा वेगवेगळ्या टाईपचे 1 BHK आहेत. तर ते तुम्ही मागील जे तुम्हाला दाखवले, याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही बघू शकता कुठल्या कुठल्या टाईपचे. तर 1-2 टाईपचे तुम्हाला मी दाखवले. सो अशा टाईपमुळे याचा कार्पेट एरिया फार जास्त येतो आणि त्याच्यामुळे प्राइसिंग सुद्धा जास्त तुम्हाला इथे बघायला भेटेल. आणि जसं की सांगितलं, म्हाडाचे फ्लॅट असतील विंग सी मध्ये 7th, 8th आणि 9th फ्लोअर वरती 10 आणि 8 असे टोटल 28 फ्लॅट तुम्हाला इथे बघायला भेटतील. याच्या मार्केट रेट बद्दल बोलायचं झालं तर एक्झॅक्टली, कारण की बिल्डरचे नाही आहेत आणि बिल्डरची कुठे डिटेल्स सुद्धा नाही येतं की काय रेट चालू आहे. बट आजूबाजूचा वालेकरवाडीचा रेट जर बघितला तर तुम्हाला 1 BHK 50-60 पर्यंत सुद्धा बघतील, 40 ते 60च्या रेंजमध्ये बघायला भेटतील. सो तुम्ही 40-45 सेफर साईड तुम्ही पकडू शकता, कारण की बाल्कनी आहे, कार्पेट एरियाज मोठे आहेत 1 BHK चे. 1 RKचं पण तुम्ही 35 ते 40च्या रेंजमध्ये पकडू शकता, कारण की कार्पेट एरियावरती सर्व कॅल्क्युलेशन असतं, जे की 1 BHKच्या रेंजमध्येच आहे. सो तुम्ही 35-40 पर्यंत पकडू शकता. 1 BHKचा रेंट इथे तुम्हाला 15, 18, 20 पर्यंत सुद्धा भेटू शकतो, किंवा त्यापेक्षा थोडंफार कमी सुद्धा होईल. पण इथे तुम्ही 15 ते 18च्या रेंजमध्ये 1 BHKचा, 1 RKचा 12 ते 13 तुम्ही या रेंजमध्ये पकडू शकता. त्यानंतर फायनल कन्क्लुजन, फ्लॅट ठीक येतं, ठीकठाक येतं, एवढे विशेष नाही येतं, कारण की आणि ही कमर्शियल सच कमर्शियल बिल्डिंग असल्यासारखं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथे अम्युनिटीज कुठल्याच बघायला भेटणार नाही आहेत. मेन ॲडव्हान्टेज USP म्हणजे की चिंचवडपासून फारच जवळ आहे, चाफेकर चौकापासून फारच जवळ आहे. सो कनेक्टिव्हिटीसाठी वगैरे त्या गोष्टीने चांगलं आहे. बट तुम्ही जर मार्केट रेट बघितला तर 40-50 किंवा 60 जरी पकडला तुम्ही आणि म्हाडाचा रेट चालू आहे, म्हाडाचा रेट जो 1 BHKचा हायेस्ट आहे तो तुम्ही बघितला 35 लाखापर्यंत आहे, तर तो रेट आणि त्याच्यामध्ये ॲडिशनल चार्जेस पकडून 40च्या रेंजमध्ये जाऊ शकतो. सो 40च्या रेंजमध्ये आणि ज्याची की प्राइसिंग 50च्या किंवा 60 जरी मॅक्झिमम पकडली तरी एवढी जास्त मोठी तफावत तुम्हाला बघायला भेटत नाही, कारण की इथे तुम्हाला अम्युनिटीज कुठल्याही नाही येतात. प्लस तुम्हाला पार्किंगचं जी काही कॉमन वगैरे असेल ती असेल, तुम्हाला डेडिकेटेड पार्किंग नसेल वगैरे. बट कनेक्टिव्ह लोकेशन वगैरे चांगलं आहे, फ्लॅटचा लेआउट ठीकठाक आहे. तुम्हाला कशा टाईपचा भेटेल, तुम्हाला चॉईस ऑब्व्हियसली नसते इथे, कशा टाईपचा लेआउट भेटेल ते त्याच्यावरती पण डिपेंड करतं. सो अशा दृष्टीने मी तरी पर्सनली मला जर अप्लाय करायचं असतं तर मी अर्ज केला नसता इथे. पण अर्थातच हे तुमच्यावरती आहे, तुम्हाला तो एरिया चांगला वाटतोय आणि तुम्हाला ती रिस्क घ्यायची आहे, आणि लोकेशन तुम्हाला अर्थातच आवडत असेल, सर्व दृष्टीने तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. त्यामुळे कुठलाही प्रॉब्लेम नाहीये. फक्त लेट पोझिशन सुद्धा आहे, तुम्हाला 4 वर्षे वाट पण बघावी लागेल. अर्थातच त्याप्रमाणे तुम्हाला पेमेंट सुद्धा द्यावी लागेल, थोडं थोडं टप्प्याने, एकदम द्यायची गरज नाही. बट हे माझं मत होतं. सो मी पर्सनली इथे अर्ज केला नसता जर मला घर हवं असतं तर. बाकी तुमच्यावरती आहे. सो हे होतं या प्रोजेक्ट बद्दलची महत्त्वाची माहिती. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, आणि पुढील व्हिडिओ कुठल्या स्कीम बद्दल काढायचा आहे ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. मी प्रयत्न करेल पुढील व्हिडिओ त्या स्कीमचा बनवण्याचा. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन स्कीम बद्दलची माहिती घेऊन. धन्यवाद.